तर नमस्कार मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि मंगळवार म्हणजेच आमच्या मामाने आज सकाळी 7 वाजता उठून मस्तपैकी कोंबडा धरला, कोंबडा खसकीला आणि मला कळलं की मामाने कोंबडा खसकिलेला आहे. त्यामुळे मी पहाटे 8 वाजताच येऊन बसलो. आमचे खास मित्र पुण्याहून आलते, ते तिकडे डोंगरे साहेब, त्यांच्या पत्नी. म्हणजे हा बेत ह्यांच्यासाठी केलता, पण मला अचानक कळलं की हे येणार आहे तर मी ह्यांच्यासाठी बेत केला. मग आपण बी ह्यामध्ये घुसा, सामील व्हा. म्हणून मी माझ्या पूर्ण कुटुंबासहित, कॅमेरामॅन वैष्णवी, हे आपलं माझं पोरगं, त्यांना सगळ्याला सोबत घेऊन मी इथं आलोय. मामी तिकडे भाकरी करतात आहे. चिकन दाखव का, चिकन भाजी केलेली. भाजी कुठे? भाजी घरात आहे. भाकरी कधी होतात आहे? भाकरी होत्या, पण तुमच्या टीमचं नाव सांग. आमच्या टीम ते भालू, काय नाव होतं आपल्या टीमचं? खदाड गँग. खदाड गँग. पण ते आपल्या तिघाचं वेगवेगळं नाव. मादा भालू, नर भालू और शावक. शावक हे आमच्या टीमचं नाव आहे. कुठे आहे? गॅसवर आहे का? घरात भाजी. भाजी दाखवते मी. हे हो हो, ये देखो इधर है भाजी. बाहेर सात सगळं नियोजन आहे जेवणाचं बिवणाचं. कसं वाटतं आमच्या गावाला येऊन? खूप छान वाटायला लागलं. छान फ्रेश वाटतंय. वातावरण आहे. पुण्यापेक्षा इकडे फ्रेश आहे ना. खूप म्हणजे खूप सुखी जीवन आहे इकडे. सुखी ना गावाकडं. हा ना. आणि प्रचंड प्रमाणामध्ये आता भूक लागली. वाटच बघू कधी होतं, पण लवकर खाय नाही. काय म्हणता येईना आपल्याला काही, कारण आपल्यासाठी केलंच नाही. हां. कारण आपण कसं म्हणू की उरक पटापटा, तर जसं होईल तसं तुम्हालाच आपल्यालाच उरकीत नाही तुम्ही. आम्हाला नाही म्हणते मला तर मग. येऊन टपकालात ना, तुम्हाला लगेच शोध लागतो. नाही तर म्हणते जावा इथून निघा. त्यामुळे आपलं ग बसायचं. का तर पाहुण्याला तर वाढणारच आहे, पंक्तीला बसायचं. काय होईल ते होईल बघू. आणि ते कोंबडं असलं तर कोंबडं भारी ते गौराने गावरान कोंबडे आता नुसतं वाढायचं काम आहे बघा. मी तर थोडा आराम करतो म्हणजे आपलं जाईन. तर मग नमस्कार मंडळी, या जेवायला चिकन आहे इकडं मस्त पैकी टाईट मध्ये. हे आमचे मित्र आहेत पुण्याचे, त्यांच्यासाठी आज बनवलं होतं मामाने. आणि बघा आम्हाला चिकन खाऊ घालून मामा काय खाते तिकडे बघा. या जेवायला म्हणा की मित्रांना. नमस्कार मित्रांनो, या जेवायला मी खातो दूध चपाती, पाहुण्या रावड्याला केलं चिकन, सकाळ सकाळ आणलं ते बी. याला म्हणतात प्रेम. स्वतः जरी खाता येत नसलं तरी दावयाला तेवढं तर प्रेम ठेवाच लागतं, आणि हे खरं महत्वाचं आहे. ते आम्हाला डॉक्टरने सांगितलं की चिकन खाऊ नका, आणि डॉक्टर बी ह्यांच्याच ओळखीचा होता. आणि म्हणून मग आपण ते कशी झाली भाजी एक नंबर. आणि मग काय केलं असेल ह्याने, डॉक्टरला सांगितलं असेल मामाला म्हणावं दूध चपाती खा ना, आम्ही चिकन खातो. तसं नाही म्हणलं. म्हणजे मामाचा वाटा बी भेटतोय ह्यांना. तर भाजी आखली झाली तर एकदम असं वाटतं कवर बी खावा. फुकटता असल्या माणूस कवर बी खातो. कशी झाली भाजी करणार काय एक नंबर तर भाजी झाली खिचो. खास पुण्याहून आले तर आम्हाला भेटायसाठी. काल रात्री निघलेले ते, आज सकाळी पोहोचले बीड मध्ये. बीड मधून आज इथं नेकनूर मध्ये आले ते विथ फॅमिली. त्यांचा पाहुणचार इकडे ताई झाला, येतात. व्यवस्थित केला पाहुणचार आहे का ना? एकदम मस्त पाहुणचार झाला. हे सगळं मी केलं बरं का मी. खरं बोलाव माणसाने. हे घर कुणाचं आहे? विचार मामा. कोंबडी कुणाची? बरं मामाला विचार. पप्पा, पाहुणचार कुणी केलाय? आता हे घर कोणाचं आहे? हा, येत आले तर आई त्याने उदावर स्पेशली पाहुण्यांसाठी केलं होतं खायला. ह्यांना कुठून तरी भणक लागली, कोंबडी नेली बाबा मामाने तुमच्या सासऱ्याने कापून, म्हणून लगेच हे टपकल येते. तपास लागला, तपास लागला. हा, ते तपासावच असते ते. इथं काही नवजून होतंय का, मी येतोय का? जाऊ द्या, खा. बरं या जेवा या. या जेवायला या.